ओके ओके खरोखर मी सांगितल्याप्रमाणे मतदारांनी भारतीय जनता पार्टीवर व आमदार प्रशांतजी बंब साहेबांच्या विकास कामावर पूर्णपणे विश्वास टाकून तीनही गटामध्ये या ठिकाणी चांगल्या मताधिक्याने तीनही उमेदवाराच्या पाठीशी भक्कमपणे मतदार उभे राहून निवडून दिलेला आहे। बाजार सांगली गटामध्ये सुद्धा या ठिकाणी चांगला विश्वास टाकून आमदार साहेबांच्या विकास कामावर या ठिकाणी पुन्हा बाजार सांगली गटामध्ये कमळ फुललेला आहे। मी एकच सांगू इच्छितो की आमदार साहेबांच्या माध्यमातून जे राज्य सरकार केंद्र सरकारकडून जे विकास कामं मोठ्या प्रमाणात होऊ लागले त्याची आणखी आता गती वाढणार आहे, कारण की आमच्यावर विश्वास म्हणजे आमदार साहेबांवर विश्वास या ठिकाणी मतदारांनी टाकलेला आहे। मी सर्व गटातील सुजाण नागरिक मतदार बंधू भगिनी माता बाळ वृद्ध आणि खास करून माझे युवा मित्रांना या ठिकाणी मनापासून धन्यवाद व्यक्त करतो। एका गरीब लेकराला या शेतकऱ्याच्या लेकराला या ठिकाणी जिल्हा परिषद मध्ये पाठवलं। मी रात्रंदिवस या ठिकाणी जनसेवा करीन, सर्वांचे काम करीन, बस एवढंच या प्रसंगी मी बोलतो। आमदार या ठिकाणी आता शिक्षणावर प्राधान्य दिलं जाईल, शेतकऱ्यांच्या छोट्या अडी अडचणीवर प्राधान्य दिलं जाईल, युवकावर त्या ठिकाणी प्राधान्य दिलं जाईल, शिवरस्त्याचा विषय त्याच्यावर प्राधान्य दिलं। सगळ्या बिंदूवर आम्ही या ठिकाणी काम करणार आहे। आमदार प्रशांतजी बंब साहेबांच्या माध्यमातून सगळ्या बिंदूवर काम करून आम्ही जास्तीत जास्त काम करण्याचं आणि जास्तीत जास्त लोकांच्या अडी अडचणी दूर करण्याचं काम या ठिकाणी सगळ्या मित्रांच्या वतीनं सगळे आमचे सन्माननीय सगळे आजी माजी पदाधिकारी सर्वांच्या साथीनं या ठिकाणी आम्ही चांगले काम करू। ऐसे आ रहा है बापू
जनतेला काय आव्हान करणार? सर्वप्रथम सर्व मतदार बंधू भगिनींचे शतशः प्रणाम. आपण मला जी संधी दिली, माझ्यावरती जो विश्वास दाखवला, त्या विश्वासास मी नक्की सार्थ ठरेल. आपल्या गटाच्या गणाच्या विकासासाठी 24 तास मी एकदम इमानदारीने मेहनतीने झटत राहील. जिल्हा परिषदच्या सर्व योजना असतील, रोड असतील, रस्ते असतील, गटासाठी लागणारा विकास असेल, याच्यासाठी मी सदैव तत्पर आहे. तर आता मतदारांना काय आव्हान करणार आहे? मतदारांना काय आव्हान करणार आहे मत दिलं तुम्हाला? मतदारांचे शतशः आभार. भारतीय जनता पार्टीचे माननीय प्रशांत भाऊ बम साहेबांचे खूप खूप आभार. त्यांनी मला जो विश्वास दाखवला, त्या विश्वासात मी नक्की सार्थ ठरेन. आज या ठिकाणी जिल्हा परिषद पंचायत समिती रत्नापूर खुलताबाद तालुक्यामध्ये आमदार प्रशांतजी बंब साहेबांच्या नेतृत्वामध्ये आम्हाला 3 लोकांना जिल्हा परिषद आणि 6 लोकांना पंचायत समितीची उमेदवारी दिली होती. यामध्ये खुलताबाद तालुक्यामध्ये तिन्ही सर्कल जिल्हा परिषदचे भारतीय जनता पार्टीने या ठिकाणी मोठ्या मताधिक्याने जिंकले. 3 पंचायत समिती या ठिकाणी जिंकल्या आणि 3 पंचायत समिती आमच्या काही अवघ्या मताने या ठिकाणी पराभूत झाल्या. परंतु आमदार साहेबांचं एकदम जबरदस्त नेतृत्व आणि या ठिकाणी आम्हा गरीब लोकांना दिलेली उमेदवारी या ठिकाणी भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी व सर्व मतदारांनी सार्थ ठरवली आणि मोठ्या मताधिक्याने या ठिकाणी विजय करून दिला. पुन्हा खुलताबाद तालुका हा भारतीय जनता पार्टी सोबत असल्याचा या ठिकाणी सभा पुरावा दिला. धन्यवाद. या ठिकाणी सर्व मतदारांनी जो आमच्यावर विश्वास टाकला, या ठिकाणी शेतकरी, कष्टकरी, गरीब, दीन दुबळे या सर्वांची सेवा धनाने आम्ही या ठिकाणी जाऊन करणार आहे. 24 तास आम्ही लोकांच्या सेवेत राहून या ठिकाणी जनतेला न्याय मिळवून देण्याचा प्रयत्न करणार आहे. धन्यवाद. एक मत से जीत कर आए, क्या कहेंगे? अभी क्या कहेंगे? एक मत बोले तो अभी कोई भी, अभी तुमको भी क्या लग रहा है? एक मत बोले तो लोग 1000 से 500 से 400 से 2-2 हजार से आए. हमारे इधर सभी कैंडिडेट एकदम ताकत से लड़े, लेकिन मैं पुरस्कृत उम्मीदवार था. मेरे पास चिन्ह नहीं था. मेरे पास जो चिन्ह था वो नारियल चिन्ह पे मैं लड़ा. अगर कमल रहता तो 100% हम तीनों भी सीट और 1500 की लीड से हम चुन के आते थे. बहुत कीमत है. बहुत कीमत बोले तो पूरा इलेक्शन एक तरफ और ये एक वोट एक तरफ. आपका नाम बताइए. सचिन कल्याणराव गरड. रोज नई खबरों को देखने के लिए हमारे औरंगाबाद समाचार चैनल को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने के लिए हमारे बेल आइकन को दबाइए ताकि हर खबर की नोटिफिकेशन आपको मिलती रहे.